पालघर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन विभागाकडून पालघर तालुक्यातील माकुणसार येथे सुमारे 40 लाख रुपये खर्च करून गोबर्धन प्रकल्प उभारण्यात आला होता। मात्र उंदराने रबर बलून कुरतडल्याने माकुणसार गावातील हा गोबर्धन प्रकल्प धूळ खात पडला आहे। पालघर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन विभागाकडून पालघर तालुक्यातील माकुणसार येथे सुमारे 40 लाख रुपये खर्च करून गोबर्धन प्रकल्प उभारण्यात आला होता। मात्र प्रत्यक्षात गोबर उपलब्धता पुरेसा प्रमाणात होत नसल्याने प्रकल्पाची आणखीन सदोष ठरली असून या प्रकल्पातील रबर गॅस बलून उंदराने कुरतडल्याने शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचे दिसून आले आहे। जिल्ह्यात नवनवीन प्रकल्पांसाठी निधी आणला जात असताना विविध विभागातील प्रशासकीय उदासीनतेचा परिणाम दिसून येत आहे। घरगुती गॅस आणि वीज निर्मितीच्या उद्देशाने पालघर तालुक्यातील माकुणसार गावात उभारलेल्या गोबर्धन प्रकल्प जिल्हा परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे धूळ खात पडून आहे। प्रकल्पातून गॅस निर्मितीसाठी आवश्यक शेणाचा पुरवठा मनुष्यबळ उपलब्धता करण्यासाठी नियोजन नसल्याचे समोर आले आहे। दररोज 1.5 टन शेणावर प्रक्रिया करून प्रकल्पात निर्माण होणाऱ्या गॅसचा इंधन म्हणून वापर केल्यानंतर सुमारे 150 युनिट वीज निर्मिती केली जाणार होती। परंतु जनरेटरच्या साहाय्याने निर्माण होणाऱ्या विजेच्या खरेदीबाबत महावितरण कंपनीकडून धोरण निश्चित करण्यात आले नसल्याने प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेची विक्री कोणाला करणार अथवा त्याचा वापर कसा होणार हा प्रश्न निरुत्तरित राहिला आहे। खरं म्हणजे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचा गोबर्धन प्रकल्प उभारण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिली होती। या प्रकल्पातून निर्मिती होणारी वीज महावितरण कंपनी विकत घेण्यास तयार नसल्याने सध्या राज्यातील 34 प्रकल्पांपैकी जेमतेम 5 ते 6 प्रकल्प सुरू असल्याचे दिसून आले आहे। आता हा प्रकल्प ज्या अर्थाने चालू केलेला, ज्या उद्देशाने चालू केलेला तो उद्देश चांगला होता, पण आज या प्रकल्प तयार होऊन सुद्धा मला वाटते 2 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी सुद्धा अद्यापपर्यंत तसं काही चालू झालेलं नाही आहेत। आणि आता अद्याप एखाद वर्ष जर गेलं तर याचं मेंटेनन्सच मला वाटते तेवढ्या प्रमाणामध्ये येईल की जेवढा बनवण्याला खर्च झालेला आहे, कारण पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करायला लागेल तो। याच्यापेक्षा चांगलं त्या शासनाने जर ग्रामपंचायतच्या याच्यावरती जर सोलर सिस्टीम जर लावली असती तर त्या तेवढीच वीज MSEBीला पण मिळाली असती आणि ग्रामपंचायतचे जे काही दिवे आहेत स्ट्रीट लाईट वगैरे आहेत त्यांना ती पुरवता आली असती, तो एक ग्रामपंचायतला फायदा झाला असता। आता मुळात हा शेणखतावरती केलेला आहे, गावामध्ये शेण तसं मुबलक आहे, पण ते संकलन कोण करणार, घेणार कोण, आणणार कोण, इकडे हे कोण करणार, त्याच्यासाठी मॅनपॉवरची गरज आहे। त्याच्यासाठी आतापर्यंत काही उपाययोजना केलेल्या नाही मी त्याला। काय मागणी आहे आता चालू तर व्हायला पाहिजे, कारण आता एवढा खर्च जर गव्हर्नमेंटने शासनाने केलेला आहे तर हा चालू तर झाला पाहिजे। नुसतं नाही तर आता अद्याप 1 वर्षभर राहिला तर हा परत स्क्रॅपमध्ये जाणार आहे, कारण आता त्याची कंडिशन अशी आहे की पत्रे सर्व जीर्ण होत चालले, सडायला लागलेले आहेत। आता तुम्ही तर बघताय साईडला बघा त्या पाईपाची हालत काय झालेली आहे। आता वर्षभर तर ऑलरेडी हा प्रकल्प ह्या खाडीपट्ट्यामध्ये आहे, इकडे खारी हवा चालते, त्यामुळे लोखंड लवकर सडायला सुरुवात होते। तर जेणेकरून आता शासनाने लवकरात लवकर आज इतका खर्च केलेला आहे या प्रकल्पाला, तर जेणेकरून हा चालू करावा की गावाला त्याचा फायदा होईल, शासनाला सुद्धा काहीतरी त्याचा फायदा होईल। शासनाने ह्या प्रकल्पासाठी जवळजवळ 40 लाख रुपये खर्च केलेत, पण त्याचा अजूनपर्यंत गावकऱ्यांना काहीच फायदा झालेला नाही आहे। तर ते दुरुस्ती पण आता करायला खूप खर्च येणार आहे त्याच्यासाठी, कारण मध्ये पण खूप नासधूस झालेली आहे, उंदराने सगळं कुरतडलेलं आहे, त्याच्यासाठी पण पुन्हा अजून खर्च करावा लागणार आहे। तर त्याच्यामध्ये लक्ष घालून ते पूर्णत्वास नेऊन गावकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल किंवा फायदा होण्यासाठी ते पूर्ण करून द्यावं एवढे। हे 2 वर्ष झाले हे गोबर्धनचं काम चालू केलं होतं, परंतु हा प्रकल्पाचं जे काम जे आहे ते रखडलेलं आहे। इथे उंदराने बऱ्यापैकी नादुरुस्ती केलेली आहे आणि सरकारने जो हा एवढा 40 लाख रुपये खर्च करून हे बांधकाम केलेलं आहे, याचा फायदा लोकांना कसा व्हावा हे अजूनपर्यंत लोकांच्या निदर्शनास आणलेलं नाही आहे।